आमदार सचिन भाऊ अहिर आपल्या बरोबर आहेत। सचिन भाऊजी मुंबईचे अध्यक्ष आहेत भाजपचे, आशिष शेलार। ते मात्र दोन ठाकरे बंधू एकत्र येतात त्याच्यावरती सातत्यानं काही ना काही वक्तव्य करताना पाहायला मिळतात। ते म्हणतात की परिस्थितींशी मारा असल्यामुळे हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित आलेत म्हणून। कालपर्यंत जे डिनर डिप्लोमॅसी करत होते, त्यांच्या सूचना, त्यांचे आदेश किंबहुना त्यांना जाऊन समजूत घालण्याचा प्रयत्न करत होते, आज त्यांच्यावरती ही बोलण्याची वेळ आली। याचा अर्थच असा आहे की पायाखालची वाळू घसरलेली आहे। तूर्त तरी देखील ते मुंबईचा अध्यक्ष असल्यामुळे त्यांना आपली पद किंबहुना वरच्यांना हे दाखवावं लागतो की बाबा मुंबईत अजून आम्ही जिंकू शकतो। पण ह्या अगोदर देखील तुम्हाला आपल्याला सर्वांना माहिती आहे की मुंबईवरती तमाम मुंबईकरांचा, सर्व जाती धर्मांच्या लोकांचा एक वेगळं प्रेम आमच्या पक्षावरती आहे। आणि विशेषतः मराठीच्या मुद्द्यावरती ज्या अर्थी हे दोन एकत्र आलेत आणि उद्या राजकीय व्यासपीठावरती पण ते एकत्र आले आणि जर उद्या युती झाली तर मोठ्या प्रमाणावरती परिणाम हे महानगरपालिकेवरती होणार हे त्यांना हे जाणून आहेत। त्यांच्याकडे ते सर्वेज आहेत, म्हणूनच कदाचित त्यांचे हे वक्तृत्व ते करण्याचा प्रयत्न करतात आणि वारंवार बोलल्यानंतर लोकांमध्ये बिंबवल्यानंतर त्याची चर्चा व्हावी आणि त्यातून काहीतरी अजून एक नवीन वाद निर्माण व्हावा, हा त्यांचा असा केवळवाणी प्रयत्न आहे। खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांनी मात्र एक वक्तव्य केले की खरी शिवसेना जी आहे ती शिंदेंची शिवसेना आहे आणि खरी राष्ट्रवादी जी आहे ती अजित पवारांची आहे आणि त्या सगळ्या संदर्भातला राहुल नार्वेकरांनी दिलेला निर्णय देखील योग्य असं ते म्हणतात मुख्यमंत्री म्हणून। कसं आहे, ते बोलू शकतील तांत्रिक दृष्टिकोनातून। आज समजा कदाचित लोकप्रतिनिधी झाल्यामुळेच आहेत, पण लोकसभेचा निर्णय झाल्यानंतर हा निर्णय मॅन्डेट आहे की नाही हा प्रश्न हा नेहमी आम्ही उपस्थित केलेला आहे। असं असताना त्यांना सत्ता टिकवण्यासाठी हे बोलावं लागतो, पण वस्तुस्थिती काय हे जनता ठरवेल। भुमरे जे संदीपान भुमरे खासदार आहेत संभाजीनगरचे, त्यांच्या निकटवर्तीय जे आहेत भाऊजाई, त्यांचा मद्यपरवान्याचा जो स्थलांतरित करण्याचा जो काही विषय आहे तो वायुवेगाने पुढे गेलेला आहे। या सगळ्या संदर्भात आता कोर्टामध्ये जनहित याचिका दाखल। या बाबतीत विरोधी पक्ष नेत्यांनी पण देखील हा प्रश्न आमच्या बैठकीच्या मध्ये हा उपस्थित केला होता। लवकरात लवकर त्या बाबतीतला पण देखील विधान परिषदमध्ये तो प्रश्न आम्ही उपस्थित करणार आहोत। हे कोर्टामध्ये जाण्याचा हेतू आणि कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट असं सांगून बगल देण्याची परिस्थिती निर्माण करण्याची शक्यता नाकारता येणार नाही आणि म्हणून त्या बाबतीत फार बारकाईने योग्य वेळी योग्य रीतीने त्याला जाब विचारल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आज जनसुरक्षा विधेयक विधानसभेच्या पटलावरती, विधान परिषदेच्या पटलावरती येणार आहे। या जनसुरक्षा विधेयकाच्या जवळपास राज्यभरामध्ये 13,000 हरकती आलेल्या होत्या आणि त्यानंतर काही बदल जे आहेत त्या जनसुरक्षा विधेयकात करण्यात आलेले आहेत। कडव्या डाव्या संघटनांचा उल्लेख प्रामुख्याने जनसुरक्षा विधेयकात करण्यात आला आहे। मग उजव्या संघटनांना का डावलले असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। नक्कीच आहेत आणि त्या जनसुरक्षेच्या बद्दल या अगोदरच 11 तारखेला ज्यावेळी अधिवेशन सुरू झालं, माफ करा, पहिल्या दिवशी ज्यावेळी अधिवेशन सुरू झालं त्याच दिवशी या जनसुरक्षेच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावरती आंदोलन श्रमसंघटना असेल किंवा सर्व चळवळीतल्या लोकांनी करण्याचं काम केलं। त्यामध्ये मी स्वतः आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी हे देखील त्याच्यामध्ये सामील झाले होते आणि जनसुरक्षा बिलाला कडकडून विरोध करण्याचं काम खाली आणि वरती आम्ही करू। बहुमत त्यांच्याकडे, पण बहुमत जरी त्यांच्याकडे असला तरी देखील लोकांसमोर वस्तुस्थिती यायला पाहिजे या दृष्टिकोनातून चर्चा आम्ही घडवल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। जनसुरक्षा विधेयक आज अधिवेशनात मांडलं जाणार आहे आणि या सगळ्या जनसुरक्षा विधेयकावरती सांगोपांग चर्चा झाली पाहिजे आणि ती आम्ही घडवून आणू असं मत जे आहे ते आमदार सचिन अहिर यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।